नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन टर्म या ठिकाणी स्टडी करणार आहोत आणि ती नवीन टर्म ही तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. आता या ठिकाणी आपण मागच्या तासाला काय स्टडी केलंय? मागच्या तासाला आपण डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट आणि डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट या दोन टर्म डिटेलमध्ये स्टडी केल्या होत्या. मग आता जर आपल्याकडे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट म्हणजे मेल गॅमेटोफाइट कसा आहे आणि फिमेल गॅमेटोफाइट कशा आहेत हे जर माहित असेल तर आपल्याला नेक्स्ट टर्म स्टडी करायला काही हरकत नाही. ऍक्च्युली नेक्स्ट टर्म आता आपण जी स्टडी करणार आहे ती म्हणजे कोणती माहितीये तर फर्टिलायझेशन. ओके, सो या प्लांट्स मध्ये फर्टिलायझेशन कसं कॅरी ऑन केलं जातं, या फ्लावरिंग प्लांट्स मध्ये जे फर्टिलायझेशन कॅरी ऑन केलं जातं ना ते आपण आज या ठिकाणी काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. Means here friends, during the last lecture we studied about the development of male gametophyte and the development of female gametophyte. So here today we are going to study about the fertilization. What is mean by fertilization? Friends, fertilization ही टर्म जी आहे ना ही टर्म नॉर्मली सेक्सुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल मध्ये प्रेझेंट असतेच, गरजेचीच आहे. सो व्हॉट इज फर्टिलायझेशन सांगता येईल? Yes, fertilization is the fusion of male and female gamete to produce a zygote. Means here haploid male gamete and haploid female gametes are fused together. हे दोन्ही एकमेकांबरोबर काय होणार, फ्यूज होणार आणि त्याच्यापासून काय तयार होणार आहे आणि त्याच्यापासून झायगोट तयार होणार आहे. आणि ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला तुम्ही काय म्हणणार आहे, फर्टिलायझेशन असं म्हणणार आहे. फर्टिलायझेशन सगळ्यात पहिल्यांदा कोणी प्रपोज केलं माहितीये का? फर्टिलायझेशन हे एका सायंटिस्टने, स्ट्रासबर्गर नावाचा एक सायंटिस्ट आहे. हा जो स्ट्रासबर्गर सायंटिस्ट आहे या स्ट्रासबर्गर सायंटिस्टने फर्टिलायझेशन ही टर्म सगळ्यात आधी मांडली. सो मग आता प्लांट्स मध्ये पण आपण फर्टिलायझेशन ही टर्म बघणार. पण इथे हे जे प्लांट्स आहेत अँजिओस्पर्मिक म्हणजे फ्लावरिंग प्लांट्स आहेत ना त्यांच्यामध्ये नॉर्मल फर्टिलायझेशन नाही होत, यांच्यामध्ये डबल फर्टिलायझेशन होतं. काय होतं? डबल फर्टिलायझेशन. सो लेट अस सी अबाउट द डबल फर्टिलायझेशन. सो लेट्स सी डबल फर्टिलायझेशन. तुम्हालाही माहिती विद्यार्थी मित्रांनो, मेल गॅमेटोफाइट मध्ये आपण ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस किती गॅमेट्स त्या ठिकाणी तयार होतात तर दोन मेल गॅमेट्स असतात. म्हणजे हे दोन मेल गॅमेट का? एक मेल गॅमेट एका फर्टिलायझेशन साठी ठीक आहे, पण दोन मेल गॅमेट का आहे? कारण की तिथे दोन फर्टिलायझेशन घडतात. ते कसे घडतात, काय घडतात ते बघत. त्याच्या आधी मी एकदा स्टेटमेंट मेन्शन करतो डबल फर्टिलायझेशनचे. व्हाय इट इज कॉल्ड एज अ डबल फर्टिलायझेशन? बिकॉज हियर टू फर्टिलायझेशन्स आर कॅरीड ऑन. इन दॅट फर्स्ट मेल गॅमेट फ्युजेस विथ द एग सेल and produces the diploid zygote, and second male gamete fuses with the secondary cell and produces the triploid primary endospermic nucleus. That is called as the double fertilization. मग त्याला आपण डबल फर्टिलायझेशन असं म्हणतात. काय होतं याच्यामध्ये मी शॉर्ट मध्ये लिहितो. हिअर इन डबल फर्टिलायझेशन फर्स्ट मेल गॅमेट फ्युजेस विथ, कोणाशी फ्यूज होणार आहे? फ्युजेस विथ द एग सेल. So male gamete is haploid, egg cell is also haploid, and they produces the zygote, diploid zygote. They produces diploid zygote. That is the first fertilization. Okay. What about the second fertilization? In this type of fertilization, here second male gamete. Okay, second male gamete is also haploid, fuses with the secondary cell, and the secondary cell is diploid in nature. So it produces the primary endospermic nucleus, or we can say a first cell that produces the endosperm, and it is triploid in nature. So this is the double fertilization. So या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, डबल फर्टिलायझेशन. सो आता काय करा, या ठिकाणी ही टर्म रिवाइज करा. व्हॉट इज डबल फर्टिलायझेशन?
नॉर्मली डबल फर्टिलायझेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अँजिओस्पर्मिक प्लांट. ही टर्म महत्वाची. अँजिओस्पर्मिक प्लांटचे हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आता मग त्याचं स्टेटमेंट. इन डबल फर्टिलायझेशन फर्स्ट मेल गॅमेट फ्युजेस विथ द एग सेल अँड प्रोड्युसेस द झायगोट, डिप्लॉइड झायगोट, while second male gamete fuses with the secondary cell and produces the triploid primary endospermic nucleus. So this is the double fertilization. But now here we are going to study about the process of double fertilization. आपण इथे डबल फर्टिलायझेशनची प्रोसेस स्टडी करणार. मग आता कसं कॅरी ऑन केलं जातं. सगळ्यात पहिल्यांदा जोपर्यंत पोलन ग्रेन स्टिग्मावर डिपॉझिट होत नाही तोपर्यंत डबल फर्टिलायझेशन स्टार्ट होत नाही. सो फर्स्ट इज the deposition of pollen grain on stigma. Okay, so that is the pollination. म्हणजे इथे तुम्हाला जेव्हा प्रोसेस विचारली जाईल तर ती प्रोसेस मेन्शन करत असताना एक एक पॉइंट ने जायचंय. आधी काय होतं. हिअर व्हेन पोलन ग्रेन डिपॉझिट ऑन स्टिग्मा दॅट इज नथिंग बट द पॉलिनेशन. सो सुरुवातीला पॉलिनेशन होणं. तुम्ही म्हणणार सर डबल फर्टिलायझेशनशी रिलेटेड नाहीये. पण ठीक आहे ना, प्रोसेस स्टडी करतोय तर पहिल्यांदा हेच घडणार, पॉलिनेशनच घडणार. काय स्टेटमेंट देणार. इनिशियली पोलन ग्रेन्स डिपॉझिट ऑन द स्टिग्मा दॅट इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. त्याला पॉलिनेशन म्हणणार. नाउ नेक्स्ट हिअर पोलन ग्रेन ऍब्सॉर्ब्स द वॉटरी सबस्टन्स प्रेझेंट ऑन द स्टिग्मा. पोलन ग्रेन काय करणार. या स्टिग्मावर एक वॉटरी सबस्टन्स प्रेझेंट असणार आहे. तो काय करणार तर ऍब्सॉर्ब करणार. अँड इट फॉर्म्स द पोलन ट्यूब. त्या ठिकाणी काय फॉर्म होणार. पोलन ट्यूब फॉर्म होणार. अँड दॅट फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब इज नथिंग बट द पोलन ट्यूब जर्मिनेशन. त्याला आपण काय म्हणूयात. पोलन ट्यूब जर्मिनेशन असं म्हणूयात. सो सेकंड पॉइंट तुम्हाला मेन्शन करायचा आहे तो म्हणजे पोलन जर्मिनेशन. सो सेकंड इज द पोलन जर्मिनेशन. व्हॉट इज पोलन जर्मिनेशन. Deposited pollen grain absorbs the watery substance from the stigma and forms the pollen tube. This is called as pollen germination. Okay. So आता pollen germination झालंय. म्हणजे या ठिकाणी काय फॉर्म होणार आहे. पोलन ट्यूब फॉर्म होणार आहे. ओके. सो या ठिकाणी सपोज ही पोलन ट्यूब फॉर्म झाली. आणि तुम्हालाही माहिती आहे म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट मध्ये आपण स्टडी केलेला आहे ऑलरेडी. या ठिकाणी या पोलन ट्यूब मध्ये कुठेतरी काय प्रेझेंट असणार आहे. एक व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस प्रेझेंट असेल आणि 2 मेल गॅमेट्स प्रेझेंट असतील. राईट ना. सो आता इथे काय होणार. तिसरी स्टेप आपण स्टडी करणार आता याच्यातली. नाउ दिस पोलन ट्यूब मायग्रेट टुवर्ड्स द ओव्ह्यूल. आता ही पोलन ट्यूब कुठे मायग्रेट होणार. ओव्ह्यूल कडे मायग्रेट होणार. सो दिस मायग्रेशन of male gametes with the development of pollen tube towards the ovule is called as siphanogamy. त्याला आपण काय म्हणणार आहे. siphanogamy म्हणणार. So the third term is nothing but the siphanogamy. What is siphanogamy? Simple. Now here कसं एक्सप्लेन करणार तुम्ही. pollen tube migration of male gamete towards the actually male gametes are non-motile. Motile आहेत का. नाही. They are non-motile. Migration of male gamete towards the ovule with the development of pollen tube. जसं pollen tube डेव्हलप होणार आहे तसं हे मेल गॅमेट काय होणार आहे. मायग्रेट होणार आहे. That's why it is called as a siphanogamy. Siphan म्हणजे ट्यूब. गॅमी मीन्स गॅमेट. गॅमेट्स मूव्ह होत आहे. कशातनं. ट्यूब मधनं मूव्ह होत आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं. सायफॅनोगॅमी. सो ही स्टेटमेंट महत्वाची आहे. व्हॉट इज सायफॅनोगॅमी. परत एकदा रिवाइज करा. काय. मायग्रेशन ऑफ नॉन मोटाईल मेल गॅमेट विथ द डेव्हलपमेंट ऑफ पोलन ट्यूब इज कॉल्ड ॲज सायफॅनोगॅमी. त्याला आपण काय म्हणणार आहे. सायफॅनोगॅमी असं म्हणणार आहे. ओके. नाउ द फोर्थ स्टेप. आता चौथी स्टेप. नाही एक मिनिट. एक महत्वाची टर्म इथे आपण मिस करतोय. तुम्ही 10th ला कधीतरी ट्रॉपिझम नावाच्या टर्म्स ऐकलेल्या असतील. ट्रॉपिझम. राईट. त्यातला एक ट्रॉपिझम इथे घडतं. आठवत आहे. चला मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो.
ग्रॅव्हिट्रॉपिझम किंवा त्याला जिओट्रॉपिझम म्हटलंय. फोटोट्रॉपिझम झाल्यानंतर एक आहे केमोट्रॉपिझम. याच्यापैकी एक मेकॅनिझम इथे घडतं आणि ते म्हणजे केमोट्रॉपिझम. ऍक्च्युली हाऊ दिस पोलन ट्यूब मायग्रेट टुवर्ड्स द ओव्ह्यूल. हे पोलन ट्यूब ओव्ह्यूल कडेच कसं काय मायग्रेट होतं. तुमच्यापैकी काही लोकांच्या मनात प्रश्न येईल, सर हे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा कमाल आहे की पोलन ग्रेन वर आहे आणि मग पोलन ट्यूब कुठेतरी खालच्या बाजूने जाते. ग्रॅव्हिट्रॉपिझमचं एक्झाम्पल आहे. तुमच्यापैकी काही मेंबर्स म्हणतील पण मित्रांनो, फ्लावर्स फक्त असेच ब्लूम होतात असं काही नाही. सम फ्लावर्स आर जस्ट लाईक दॅट, राईट. मग पोलन ग्रेन्स सपोज स्टिग्मावर डिपॉझिट होत आहे, स्टिक झालेला आहे. मग पोलन ट्यूब कुठे तयार व्हायला पाहिजे? वरच्या डायरेक्शनने. मग ही डेव्हलपमेंट कोणती? ग्रॅव्हिट्रॉपिझम, जिओट्रॉपिझम जर नाहीच येऊ शकत, हायड्रोट्रॉपिझम नाही येऊ शकत, फोटोट्रॉपिझम पण नाही येऊ शकत. मग ही कोणती माहिती का? केमोट्रॉपिझम. ऍक्च्युली केमिकल इंटरॅक्शन्स आर टेक्स प्लेस इन बिटवीन देम. त्यांच्यामध्ये कुठेतरी केमिकल इंटरॅक्शन्स कॅरी ऑन केलं जातं. सो सायफेनोगॅमी हे एक केमोट्रॉपिझमचं एक्झाम्पल आहे. काय होतं मग सायफेनोगॅमी मध्ये? लास्ट एंडला काय होणार? हिअर दिस पोलन ट्यूब मायग्रेट टुवर्ड्स द ओव्ह्यूल. मग ही पोलन ट्यूब कुठेतरी ओव्ह्यूल कडे काय होणार? मायग्रेट होणार. ना आता या ठिकाणी तुमच्या समोर आहे ना परत तसं स्ट्रक्चर. पहिल्यांदा काय असणार आहे? व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस असणार आहे आणि नंतर मेन गॅमेट असणार आहे. 2 मेन गॅमेट इथे असते, राईट. सायफेनोगॅमी इथे कंप्लीट झालेलं. नाउ द फोर्थ स्टेप, लेट अस सी द फोर्थ स्टेप. Fourth step is that here this particular pollen tube enters into the ovule. So fourth step is nothing but the entry of pollen tube into ovule. Entry of pollen tube into ovule. Entry of pollen tube into ovule. So here entry of pollen tube into the ovule carried by the 3 way. pollen tube या ठिकाणी 3 वेने ओव्ह्यूल मध्ये एंट्री करू शकते. आता या 3 वेज कोणते कोणते माहितीये का? फर्स्ट इज द चलाजोगॅमी. सेकंड इज द मेसोगॅमी and third one is the porogamy. So here when pollen tube enters into the ovule through the chalaja, then it is called as a chalajogamy. जर pollen tube chalaja मधनं जात असेल तर chalajogamy. When pollen tube enters through the integument or a funicle, इंटिग्युमेंट किंवा फनिकल मधनं एंट्री करत असेल तर त्याने इट इज कॉल्ड एज अ मेसोगॅमी. अँड व्हेन पोलन ट्यूब एंटर्स टू द मायक्रोपाइल दॅन इट इज कॉल्ड एज अ पोरोगॅमी. मग आपण त्याला पोरोगॅमी असं म्हणू शकतो. सो या 3 टर्म लक्षात असू द्या. मॅक्झिमम टाइम चलाजोगॅमी हे कोणत्या प्लांट्स मध्ये कॅरी ऑन केलं जातं माहितीये का? तर चलाजोगॅमी हे कॅसुरिना नावाच्या एका प्लांट्स मध्ये कॅरी ऑन केलं जातं. एक्झाम्पल लक्षात असू द्या. कोणतं असणार आहे? कॅसुरिना. नेक्स्ट मेसोगॅमीचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे कुकरबिटा. आणि पोरोगॅमीचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे लिली प्लांट. सो पोरोगॅमीचं एक्झाम्पल आहे लिली प्लांट. मेसोगॅमीचं एक्झाम्पल कोणतं सांगितलं मी? कुकुरबिटा. आणि चलाजोगॅमीचं जर एक्झाम्पल बघितलं तर ते कोणतं सांगितलेलं आहे? कॅसुअरिना. कॅसुअरिना हे एक्झाम्पल कशाचं असणार आहे? आय थिंक राईट, कॅसुअरिना चलाजोगॅमीचं एक्झाम्पल असणार आहे. नीटला कदाचित एक्झाम्पल्सवर थोड्याशा क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, तेवढं फक्त एकदा बघून घ्या. ओके, काही क्वेरी याच्यामध्ये चलाजोगॅमी, मेसोगॅमी अँड पोरोगॅमी. 70% ऑफ एंजियोस्पर्मिक प्लांट शोज द पोरोगॅमी. 70% एंजियोस्पर्मिक प्लांट मध्ये पोरोगॅमीच कॅरी ऑन केलं जाणार. ओके, सो दॅट इज अबाउट द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनटू ओव्ह्यूल. 4 स्टेप झाल्या. 5वी स्टेप. मग 5वी स्टेप कोणती असणार आहे? दॅट इज एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनटू द एम्ब्रियो सॅक. सो नाउ हियर पोलन ट्यूब फ्यूज विथ द एम्ब्रियो सॅक. आता ही पोलन ट्यूब कोणाबरोबर फ्यूज होणार? तर एम्ब्रियो सॅक बरोबर फ्यूज होणार. सो हियर
fusion of pollen tube with embryo sac. Okay, so now here this pollen tube fuses with the embryo sac with the help of synergids. त्याचं फंक्शन मी मागेच कधीतरी सांगितलेलं आहे. So here in next term this particular pollen grain fuses with the synergids. मग pollen grains pollen tube कुणाशी फ्यूज होणार आहे? Pollen tube fuses with the synergids. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा इव्हेंट करतो. हे जे व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आहे ना पहिलं, हे व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस या ठिकाणी फक्त सायफॅनोगॅमीसाठी महत्त्वाचं आहे. सायफॅनोगॅमी झालं, व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियसचं काम काय झालेलं आहे? संपलेलं आहे. सो दिस व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस गेट डिजनरेट. हे व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस काय होणार आहे? डिजनरेट होणार. मी हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन थोडंसं बाजूला ड्रॉ करतो जेणेकरून तुम्हाला पटकन समजेल. सो या ठिकाणी सपोज मी ड्रॉ करतो. सपोज दिस इज द एम्ब्रियो सॅक. This is the embryo sac. These three cells are कोणत्या रे? The cells that present at the chalachal end are nothing but the antipodal cells. So या cells antipodal cells है. Antipodal cells. The central cell is nothing but the secondary cell or polar nuclear. Polar nuclei. And now the middle cell is the egg cell and lateral two cells are nothing but the synergids. So these are the synergids. आपण स्टेप कोणती बघतोय? फ्युजन ऑफ pollen tube with the embryo sac. So this pollen tube fuses with the synergids because का रे? pollen tube synergids सोबतच का फ्यूज होते? काय कारण याच्या पाठीमागे माहितीये कोणाला? मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे याचं फंक्शन. सिनर्जिडचं फंक्शन सांगितलेलं आहे. Synergid cells have the filiform apparatus. So this apparatus is useful for the fusion of pollen tube. Right ना? लक्षात असू द्या. That's why pollen tube fuses with the synergids. Now here this vegetative nucleus म्हणजे हा vegetative nucleus काय होणार? डिजनरेट होणार. आणि सिनर्जिड सेलचा जो न्यूक्लियस असेल त्याचा सुद्धा इथे रोल काहीच नाही. सो इट ऑल्सो गेट डिजनरेट. सो ओनली टू न्यूक्लियस आर देअर, दॅट इज टू मेल गॅमेट. मग आता इथे फक्त फ्युजन झाल्यानंतर किती? दोनच मेल गॅमेट असतात. अँड दिस सिनर्जिड सेल इज गेट बस्ट. जेव्हा इथे फ्युजन होणार ना त्यावेळेस सिनर्जिड सेल काय होते? लगेच बस्ट होते, ब्रेक होते. जेव्हा सिनर्जिड सेल बस्ट होणार त्याच वेळेस हे दोन्ही मेल गॅमेट काय केले जातात? बाहेर रिलीज होणार. बाहेर इन द सेन्स इट इज रिलीज विद इन द एम्ब्रियो सॅक. ओके, दॅट इज अबाउट द फ्युजन ऑफ pollen tube with the embryo sac. फ्युजन ऑफ pollen tube with the embryo sac मध्ये तुमचे कोणते पॉइंट आले पाहिजे? पहिल्यांदा, as the pollen tube enter into ovule, it fuses with the synergids due to the presence of filiform apparatus in the synergids. पुढे vegetative nucleus is get degenerated and two male gamete enters into the synergid cells. Synergid cell get burst and releases two male gamete into the embryo sac. हे 2-3 पॉइंट त्याच्यात यायला पाहिजे तुम्हाला इथे या पॉइंट्स मध्ये. ओके, मग आता हे दोन मेल गॅमेट सपोज याच्यामध्ये रिलीज केले जातात. आता लास्ट स्टेप आणि ती म्हणजे कोणती? तर डबल फर्टिलायझेशन. नीट परत एकदा ऐका, म्हणजे आतापर्यंत पूर्ण प्रोसेस बघत आलोय आणि हा इव्हेंट कधी घडतो रे? सगळ्यात शेवटी डबल फर्टिलायझेशन हा इव्हेंट असणार आहे. सो नाव लेट अस सी द डबल फर्टिलायझेशन. काय डबल फर्टिलायझेशन मध्ये काय बघितलं मी? फर्स्ट मेल गॅमेट फ्युजेस विथ द एग सेल टू प्रोड्यूस अ zygote. So this first male gamete fuses with the egg cell
egg cell to produce a zygote, and this is called as a syngamy. त्याला आपण सिंगॅमी असं म्हणूयात. मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे, स्ट्रासबर्गर नावाच्या सायंटिस्टनं सगळ्यात पहिल्यांदा फर्टिलायझेशन ही टर्म सांगितली. म्हणजे सिंगॅमी ही जी टर्म सगळ्यात पहिल्यांदा कोणी सांगितलेली? स्ट्रासबर्गरने सांगितलेली. आता सिंगॅमी का म्हटलं? बिकॉज बोथ आर द हॅप्लॉइड. हा मेल गॅमेट काय रे? हॅप्लॉइड आहे, आणि एग सेल पण काय आहे? हॅप्लॉइड. सो बोथ आर सेम, दॅट इज कॉल्ड ॲज अ सिंगॅमी. वेन सेम सिमिलर गॅमेट फ्युजेस विथ इच अदर, दॅन इट इज कॉल्ड ॲज अ सिंगॅमी. सो या पद्धतीने. सो पहिली टर्म इथे काय होते? फर्स्ट मेल गॅमेट फ्युजेस विथ द एग सेल. तुम्ही असंही मेन्शन करू शकता, haploid male gamete fuses with the haploid egg cell to produce a diploid zygote is called as syngamy. Right? Next, haploid male gamete fuses with the diploid secondary cell. आता सेकंड मेल गॅमेट जो आहे ना, हा कुणाबरोबर फ्यूज होतो? या सेकंडरी सेल बरोबर, म्हणजेच कुणाबरोबर? पोलार न्यूक्लिआय सोबत. सो इट इज अ मेल गॅमेट. It is also haploid, and this process is called as triple fusion. या प्रोसेसला आपण काय म्हणूयात? ट्रिपल फ्युजन. So it is called as a triple fusion. Why it is called as a triple fusion? Triple means 3. So here haploid male gamete fuses with the diploid polar nuclei. Fuses with the diploid polar nuclei. And forms the triploid endosperm, primary endospermic nucleus form होतं. That is called as a triple fusion. Okay. So this is the double fertilization. आता या ठिकाणी तुम्हाला जर बोर्डच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ही डायग्राम तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. डबल फर्टिलायझेशन जर तुम्हाला विचारलं तर ह्या डायग्राम पेक्षा महत्वाची आहे ती कोणती? ही डायग्राम. कारण की तुम्हाला सिंगॅमी आणि ट्रिपल फ्युजन तुम्ही प्रॉपरली इंडिकेट केलेलं आहे. सो ही इम्पॉर्टंट असणार. ओके. दॅट इज अबाउट अ डबल फर्टिलायझेशन. ओके. 1-2 मिनिटात फक्त काय करूयात? रिवाइज करूयात. व्हॉट इज डबल फर्टिलायझेशन? फर्स्ट मेल गॅमेट फ्युजेस विथ द एग सेल टू प्रोड्यूस अ झायगोट, diploid zygote, and second male gamete fuses with the secondary cell to produce a triploid primary endospermic nucleus. That is called as a double fertilization. First, pollination, pollen grain deposit on the stigma. Next, pollen germination. Pollen grain absorbs the watery substance present in the stigma and forms the pollen tube. That is the pollen germination. Now here, siphenogamy. That is pollen tube develop towards the ovule with the migration of non-motile male gamete. That is the siphenogamy. Next, pollen tube enters into the ovule through the 3-way. If it enters from the chalaja, then it is called as the chalajogamy. If it enters through the funicle or integument, then it is a mesogamy. And if enters through the micropyle, then it is a porogamy. Next, that is the fusion of pollen tube with the embryo sac. In this pollen tube fuse with the first pollen tube fuse with the synergids. It releases the 2 male gamete within the embryo sac. Vegetative nucleus get degenerate. Now the last term is that the double fertilization, in which the first male gamete, haploid male gamete fuses with the egg cell to produce a diploid zygote is called as syngamy. Second male gamete fuses with the secondary cell to produce a triploid primary endospermic nucleus. That is called as triple fusion. Okay, that is about the double fertilization. So विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण डबल फर्टिलायझेशन डिटेल मध्ये स्टडी केलेलं आहे. आता पुढच्या लेक्चरला आपण काय स्टडी करणार आहोत माहितीये का? पुढच्या लेक्चरला आपण आपल्याकडे आता 2 सेल अवेलेबल आहे. फर्स्ट इज द झायगोट, डिप्लॉइड झायगोट, and second is the primary endospermic nucleus. So in the next lecture we are going to study about the development of the endosperm, primary endospermic nucleus into the endosperm. प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस रूपांतर एंडोस्पर्म मध्ये होणार, ते आपण पुढच्या लेक्चरला बघूयात. आणि त्यानंतर कुठेतरी डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इनटू द एम्ब्रियो, तेही आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, या ठिकाणी आपण इथे थांबूयात. सर्वात आधी त्याच्या आधी
तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. नकळतपणे माझ्याकडनं समजा एखादा व्हिडिओ एखाद्या वेळेस ग्रुपवर पोस्ट करायचा राहिलाच तर तुम्हाला त्या ठिकाणी अलर्ट्स तरी येतील की नाही सरांनी आज या ठिकाणी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, टॉपिकशी रिलेटेड काही कन्फ्युजन्स असतील तर ग्रुपवर टाका किंवा मग तुम्ही कमेंटमध्ये जरी विचारलं तरी चालेल, सर असा असा प्रश्न आहे तुमचा. समजा काही विद्यार्थी असेही असू शकतात की ते माझ्याशी कनेक्टेड नाहीयेत, मग त्यांनी काय करायचं, सरळ सरळ कमेंटमध्ये त्यांचे क्वेश्चन्स टाकायचे, मग आपण त्याच्यावर डिस्कशन करूया. ओके. आणि तिसरी महत्वाची गोष्ट तो म्हणजे तुमच्यासाठीचा होमवर्क. काय? डबल फर्टिलायझेशन डायग्रामसह व्यवस्थितपणे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं. विद्यार्थ्यांनो, आता हे कॉलेज किंवा बाकीच्या गोष्टी क्लास वगैरे केव्हा स्टार्ट होईल आपल्याला अजूनपर्यंत माहित नाही. मान्य जून पर्यंत ते सुरू होईल, पण तोपर्यंत कुठेतरी आपला सिलेबस नको मागे राहायला, म्हणून आपली ही सगळी खटाटोप चालू आहे. सो माझं म्हणणं असं आहे की प्रत्येकाने हे व्हिडिओज बघावे, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल क्लासरूम मध्ये बसणार आहेत त्यावेळेस ह्या टॉपिकमध्ये आपण वेळ वाया नाही घालवणार. येस, जर आपल्याकडे वेळ असेल तरच आपण हे सगळं रिवाइज करणार, कारण की तुमच्याकडे तर वेळ भरपूर आहे आत्ता सध्या, पण ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल क्लासरूम मध्ये येणार ना तेव्हा तुमच्याकडे वेळ नाही राहणार. तुम्हाला काय करायचं माहितीये, तुमचं जेव्हा एज्युकेशनल इयर स्टार्ट होईल ना तर त्यावेळेस तुम्हाला जर्नल्स पूर्ण करायचे, प्रॅक्टिकल्स बघायचे, सिलेबस पूर्ण करायचा आहे, जेई नीट सीईटीचा अभ्यास पूर्ण करायचा आहे, काय काय करणार तुम्ही. मग आता सध्या तुम्ही हे करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? आत्तापर्यंत मागचे जेवढे पण व्हिडिओ असतील ते कोणी बघितलेले नसतील तर ते परत एकदा बघून घ्या. ओके, ठीक आहे, मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.